बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जळगाव जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती। मात्र जळगाव शहरात हिंदू समाजाच्या संघटना कार्यकर्त्यांनी शहरातील उघडे असलेले दुचाकीच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आल्याने नुकसान झाल्याची घटना घडली आहे। बंद दरम्यान हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचे दिसून आले। तसेच लहान मोठे व्यावसायिक, हातगाडी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक आदींनी बंदला पाठिंबा दिला आहे। दिनांक 16 रोजी सकाळपासून हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बंद पाडण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात राम होंडा हे दुचाकी शोरूम सुरू असल्याचे दिसून आल्याने सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने या शोरूमच्या काचा फुटून तसेच समोरच्या जाहिरातीच्या फलकाची तोडफोड करण्यात आल्याने नुकसान झाल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन सर्व जमावावर नियंत्रण मिळवून सकल हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करून त्यानंतर मोर्चा पुढे मार्गस्थ झाला। या दरम्यान जळगाव शहरातील विविध ठिकाणी असणारे व्यापारी संकुले बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते। यावेळी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला आपला प्रतिसाद दिला। तसेच अनेक ठिकाणी हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन घोषणाबाजी करून दुकाने बंद करण्यात आवाहन करताना दिसून येत होते। बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज, आमदार राजूमामा बोडे, खासदार स्मिताताई वाघ, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर केतकीताई पाटील, दूध संघाचे संचालक अरविंददादा देशमुख, कुलभूषण पाटील, रिपाई महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हालो बातमीदार, जळगाव।